कोणाकडून तानाजी लांबोरे साहेबांकडून हे पारितोषिक आहे. जहीर मालदार यांच्यासाठी टोटल 600 रुपये आणि कृष्णा पाटील यांच्यासाठी टोटल 200 रुपये टॉस केला जातोय. आणि अजय एडगेसाठी संजय एडगे, एडगाराम कारंडे आणि तानाजी लांबोरे यांच्याकडून आणि मी मान्यवर विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. चला इथे आपण पाहायला गेलं तर एक्सपोर्ट संघाचा अभिनंदन करतो की आपण नाणेफेक जिंकला तर हेड्स कॉल केला होता आणि हेड्स नक्की झालाय. आपण जास्त वेळ घेणार कारण अंदर लगेच होईल. बॅटचा आपला सामना करायचा आहे. आपला निर्णय काय असेल? चेसिंग करू आपण चेसिंग करणार. आज मला धाडसी निर्णय घेतलाय. चला जास्तीत शुभेच्छा तुम्हाला देतोय की आपण मात्र प्रथम गोलंदाजी करायची आहे. चला जाऊया आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आवाज जोडला गेलाय. आमचे साथी समालोचक रोशन संते सर आणि त्यांच्या समवेत मी स्वतः सिद्धेश गायकवाड. धन्यवाद. करायचं का? चला इथे मात्र पाहायला गेलं तर आपण पाहायला गेलं तर एक शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेबांचे शिलेदार, नाथांचा नाथ लोकनाथ सन्माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांचे शिलेदार आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रामुख्याने तरुणांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा हा तरुण पवार कुटुंबियांचा सुपुत्र सन्माननीय आदरणीय सचिनजी पवार साहेबांचा शुभ सन्मान शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीपजी चाळके साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. साहेब आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या मित्रपरिवाराचं मनस्वी हार्दिक आभार, अभिनंदन. सचिन गांधी सर आणि त्यांच्या समवेत आलेले निलेश पिंपळे साहेबांचेही खरोखरच मनापासून सहर्ष हार्दिक आभार, अभिनंदन व्यक्त करतो. खरोखरच शाहूवाडीतील राजकीय पटलावरती नाव शोभून दिसणारा असं व्यक्तिमत्व, तरुणांच्या हाकेला धावणारा, खरोखरच मी नक्कीच सांगेल पवार साहेब, उद्योगपती असून चालत नाही, ती नीती असावी लागते. तो नीतिमत्तेचा माणूस म्हटलं तर सचिन पवार साहेबांबद्दल खरोखरच या क्षणाला बोलावं तितकं कमीच आहे. साहेब आपला आवर्जून आपण वेळ दिलात त्याबद्दल या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आपला पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक आभार, अभिनंदन व्यक्त करतो आणि आपल्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. चला जाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. झाला धावा मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल पाहतो. एका बाजूला संघ आहे तो अर्थात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहायला गेलं तर बॉलिंग बॉल पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. हाय तो षटकार. 3 षटकांचा सामना आहे. प्रियांका 11 आणि त्यांना फाईट करतोय. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या 2 टीम मध्ये जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल.
3 ओव्हरची मॅच. हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत इनफिल्डच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर, बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, चौकार. तर मात्र या 4 धावांनी संघ धावसंख्या मात्र बदलली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 10 आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. 55 इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या आपण बघू शकाल 1 पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. सेमीफायनल नंबर 1 बक्षीस पात्र हा सामना. कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. क्या बात आहे, हुक करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय, लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 1 पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज झहीर मालदार, ज्याने आधीच्या मॅच मध्ये नक्कीच 3 षटकार लगावले होते. आता स्ट्राईक एंडला फलंदाज कृष्णा पाटील आहे, त्याने देखील 1 षटकार लगावला होता. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे. एक चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या 16. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात. ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे प्रियांका 11 या टीमची, बिनबाद 17. नक्कीच पहिल्या षटक इथे हाताळला गेला. संघाचा संघनायक अर्थात राजू रणर याच्या माध्यमातून षटक हाताळलं गेलं आणि तब्बल 17 धावा इथून मात्र खर्च केल्या गेल्यात. रशीद सर आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये खऱ्या धावांची श्रीमंती पाहायला मिळाली आहे. आता मात्र ही श्रीमंती येणाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल का? कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिली सेमीफायनल आहे. इथून मात्र धावांचा खऱ्या अर्थानं आलेख आपल्याला उंचावावा लागणार आहे. हर्षद रावण पाहिलं गेलं तर पहिली सेमीफायनल म्हटलं तर कुठेतरी अटी मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण आपण 2 चषक पाहतो ना, या चषकावरती खऱ्या अर्थानं नाव इथे मात्र नोंदवायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीमध्ये दाखल झाले ते अर्थात अक्षय वनागडे, मॅन फ्रॉम वनागडेवाडी. पहिला बॉल वनागडे एक्सप्रेस. पहिला बॉल वरती काय घडलंय तर इथे मात्र जाळं विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये कृष्णा पाटील नावाचं वादळ मात्र शांत केलं गेलंय आणि कृष्णा पाटील 0चा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर होत आहेत. पहिल्या बॉल होती इथे मात्र फलंदाज माघारी परतवलाय. चला मित्रांनो, विनंती असेल 5:59 मिनिटांनी खऱ्या अर्थाने 17 सुरुवात झाली आहे आणि इथून पाहिलं गेलं तर 12 मिनिटांचा आपल्याला अवधी दिला गेलाय.
त्या 12 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला हे खरं अर्थानं सत्र संपवायचं आहे. या अनुषंगाने नक्कीच आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. जो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट. पुढचा बॉल गोलंदाज अक्षय मात्र सज्ज होत आहेत. पुढचा बॉल फुल टॉस इथं मात्र उडवलाय. अंतर कापला गेलेला आहे. फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र आणखीन एक धक्का. महत्वपूर्ण खेळाडू महत्वाच्या सामन्यामध्ये सचिन पाटील पुन्हा एकदा 0 घालून मैदानाच्या बाहेर. किरीस का सुनने का गाना किरीस का गाना सुनेगा वो कुछ पता नहीं, लेकिन मैदान के अंदर क्या हो रहा है आपण पाहू शकता. इथे पाहिलं गेलं तर 2 चेंडू अद्याप हाताळले गेलेत आणि 2 चेंडूवरती 2 पाटलांना मात्र मैदानाच्या बाहेर जाळलंय. एका बाजूला कृष्णा तर एका बाजूला सचिन. नवीन बॅटर मैदानात दाखल झाले त्या ताहीर. आणि इथे मात्र आजच्या दिवसातील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आहे तो अक्षय वलागडे. हॅट्रिक बॉल. आणि इथे मात्र काय घडलंय. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. डॉट बॉल आपण इथे जसं पाहतोय जरा पहिले 2 चेंडू मध्ये विकेट आली आणि तिसऱ्या चेंडू मात्र डॉट आलाय. जसं मागील सामन्यात अक्षयला म्हणालो की आजचा दिवस आपला नाहीये का, कारण बॅटमधून खऱ्या अर्थाने धावा आला नाही. मात्र आज गोलंदाजी करत असताना एक खरंच चमकदार आणि दिमागदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल कोला टाकला. नक्कीच अलॉंग द कार्पेट खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत राजू. वेगाने चेंडू पर्यंत येतील, कलेक्ट करतील आणि फेकी करतील. तद्वर मात्र एक सिंगल धाव आली आहे. सर काय वाटतं, पहिल्या झटकामध्ये 17 धावा आल्या आणि तदनंतर मात्र आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत आणि फक्त एकच धाव खर्च केले. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी करतायत अक्षय या षटकामध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत. खरं तर डॉट बॉलचं सातत्य आपण पाहतोय या षटकामध्ये. आणि ही गोल्डन विकेट मिळवली आहे झहीर. बॅक टू द पविलियन. ज्या झहीरने याआधी सामना जिंकून दिला होता प्रियांका 11 या टीमला. याही मॅच मध्ये सुरुवात खूप चांगली केली होती, परंतु निर्णायक क्षणी झहीरला देखील माघारी परतावं लागतंय. इथे मात्र झहीर माघारी परतलेत. आता खऱ्या अर्थानं जसं मी मगाशी म्हणालो की धावांची श्रीमंती पाहायला मिळाली होती ना, ती श्रीमंती मात्र काही काळच फक्त पाहायला मिळाली आहे. कारण मित्रांनो वेळ आहे, वेळ कधी कोणाची चांगली कोणाची कधी वाईट येईल ना हे सांगू शकत नाही आहे. आणि क्रिकेटमध्ये तेच घडलंय, कारण पहिल्या षटकात 17 धावा आल्या होत्या. इथून मला वाटलं तर खऱ्या अर्थात धावांचा ओघ खऱ्या अर्थानं आपल्याला अधिक उंचता पाहायला मिळेल, मात्र नाही आहे. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आले काय आणि काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये घडली आहे. पुढचा बॉल पुन्हा उडवला समोरच्या दिशेला. सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय 1 बाउन्स चौकार. स्पोर्ट्स विनंती असेल आपण टीम मीटिंग करू नका प्लीज. चला टीम मीटिंग करू नका. चला मित्रांनो आपण 9 मिनिटांचा अवधी मात्र इथपर्यंत खर्च केलात. एक्स्ट्रीम बोर्ड संघाला विनंती असेल की आपण ग्रुप मीटिंग करू नका मित्रांनो. आपण करायला आपल्याकडे जर पाहिलं गेलं तर खूप सारे चांगले गोलंदाज आहेत. नक्कीच आपला गोलंदाज आपल्या गोलंदाजी मागवते आपण दाखल करायचं, त्याला पाचारण करायचं आहे. नवीन गोलंदाज इथून मात्र गोलंदाजी मागवते दाखल होईल तो अर्थ सांगिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अभि मोरे मैदानात दाखल झालेत. अभि मोरे मैदानात दाखल झालेत. धावा संख्या झाली ते अर्थात 22 धावा. 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज गुरु दाखल झाले त्या पण अभि मोरे आणि आपण पाहतोय तर स्ट्राईक होती फलंदाज ताहीर. पहिला बॉल इथून मात्र फेस करतील. पहिला बॉल पहिल्या बॉलमध्ये फटका फसला आणि हा खेळाडू सुद्धा फसलाय, कारण फलंदाज ताहीर मैदानाच्या बाहेर होत आहेत.
खेळाडू क्रमांक पाहिलं तर 6वा मात्र मैदानाच्या दाखल झालेत विलासांना आपण पाहतोय. अभि मोरे यांचं मात्र कौतुक करावं लागेल कारण अक्षय वलगड्यांच्या पावलावरती पाऊल मात्र ठेवलंय. पुढचा बॉल खोला डायला होता, उडवलाय समोरच्या दिशेला. राजू चेंडूच्या खाली येत आहेत आणि आणखीन एक धक्का लागतोय प्रियंका 11 ऐनवाडी संघाला. विलास मैदानाच्या बाहेर होत आहेत. आता खऱ्या अर्थानं जोश चढतोय कारण जोश मैदानाच्या आतमध्ये आलाय कारण हा सेमी फायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतात आणि इथे मात्र विकेट घेतले का मला अंपर काहीच बोलत पंच बाद आहे ना. आणि इथे मात्र आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक कुणी घेतले तर युवा खेळाडू अभि मोरे यांच्या नावावरती राहिली आहे. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेत. आपण माझ्या संघाकडे दाखवलेला विश्वास खऱ्या अर्थाने सार्थ ठरवलाय. अभि मोरेने सांगितलं की मी आलो, मी पाहिलं आणि मी जिंकून घेतलंय सारं. आणि का जिंकलंय कारण त्या दाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 3 चेंडू हाताळलेत. आपण गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारा षटक आणि इथे मात्र खऱ्या अर्थाने तोडफोड केली आहे ती अभि मोरे यानं. अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही आणि खऱ्या अर्थाने तो कारनामा मैदानाच्या आतमध्ये केलाय. नवीन बॅटर दाखल झाले ते अर्थात आनंद. पहिला बॉल हलक्यात नक्कीच कट केला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव इथून मात्र प्राप्त केली जाईल. एक विशिष्ट कालावधीनंतर धाव फलकावरती इथून मात्र धाव लागली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 25 आकड्यावरती, माफ करा 23 आकड्यावरती. नक्कीच ज्या प्रियंका 11 या टीमने खऱ्या अर्थाने सिद्धेश सुरुवात खूप चांगली केली होती इनिंगची. षटकार चौकार धावता इनिंगच्या सुरुवातीला, त्यानंतर मोठी फटके आले नाहीयेत. त्याचं कारण गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीम कडून. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ करतायत क्षेत्ररक्षक. डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, लॉंग ऑन सीमा रेषेवरती आणि संपलाय खेळ. फलंदाज अर्जुन भरिष्टे बॅक टू द पविलियन. प्रयत्न मात्र थोडे कमी पडलेत. असफलता नक्कीच हाती लागली आहे. फलंदाज मात्र माघारी परततात. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. आकाश कांबळेंना आपण पाहतोय माइंड फ्रॉम कोपर्डे. चला आकाश थोडस फास्ट घ्या. चला आकाश. शेवटचा आणि अंतिम बॉल इथे मात्र पंचांनी कवायत केली आहे. इशारा आमच्यापर्यंत दर्शवला की अवांतर स्वरूपाची धाव असेल. या अवांतर स्वरूप धावेने मात्र धाव फलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धाव संख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 24 आकड्यावरती. अंतिम चेंडू शिल्लक आहे. टार्गेट सेट बॉल 24 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडूवरती एखादा मोठा फटका अपेक्षित आहे सिद्धेश प्रियंका 11 या टीमला. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट येत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 25 धावा. 25 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला दोन्ही संघाला विनंती करतो थोडं फास्ट घ्या. नेक्स्ट सेमीफायनल द ग्रेट मराठा आणि त्यांना फाईट करेल तन्मय 11. अंतिम चेंडू लॉफ करतायत क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती राजेंद्र रणवरेने
फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन, शेवटच्या बॉलवरती विकेट आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25 आणि 26 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये. चला आपण टॉस करूया तन्मय 11 आणि द ग्रेट मराठा या दोन टीम मध्ये सेकंड सेमीफायनल. चला आपण टॉस करूया. मान्यवरांचे शुभ हस्ते दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. गणेश गायकवाड आहेत खऱ्या अर्थाने द ग्रेट मराठा शाहूवाडी या टीमचे कॅप्टन आणि नितीन पाटील आहेत तन्मय 11 या संघाचे संघनायक. 3 षटकांचा सामना असेल. हेड असं कॉल आहे, आलेला आहे टेल. टॉस जिंकलाय तन्मय 11 या टीमने, टॉस जिंकलेला आहे. नितीन निर्णय काय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणं. फिल्डिंग करायला निर्णय घेतलेला आहे. संध्याकाळचं सत्र आहे, बक्षीस पात्र हा सामना आहे. कारण की इथून संघ जिंकला तर नक्कीच कमीत कमी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्या घरी जाईल. काय स्ट्रॅटेजी आहे मनामध्ये, एक्झॅक्टली काय सुरू आहे, टीम मध्ये काय चर्चा सुरू आहे? मनामध्ये तर खूप प्रेशर आहे पण आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. इथपर्यंतचा प्रवास कसा राहिलेला आहे टीमचा? इथपर्यंतचा प्रवास खूप कठीण राहिलाय. आणि जे 10 संघ होते त्या 10 संघातून 6 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त हे 4 संघ. नक्कीच सेमीफायनलचा सामना आहे. थोडासा दडपण देखील आहे टीमवरती, परंतु 100% देऊन सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. आमच्यासोबत गणेश गायकवाड आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगच घेणार आहोत. मनासारखं झालेलं आहे. 3 षटकांचा सामना आहे. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 3 षटकामध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा बनण्याचा प्रयत्न करू. बक्षीस पात्र हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. काय म्हणणं असेल? 2 दिवसाची मेहनत, आता आम्ही ही शेवटची मॅच म्हणून खेळू. क्या बात आहे. डू ऑर डाय दोन्ही संघांसाठी मस्ट विन गेम आणि 26 धाव बनवायच्या आहेत. ऐकूया आपण सिद्धेश गायकवाड सरांचा आवाज. धन्यवाद सर. तर मी आदरणीय सन्माननीय गणेशजी माने साहेबांना विनंती करतो की सर आपण यायचं आहे. आयोजकांच्या वतीनं आपल्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. सर या, आपलं ग्रँड वेलकम आहे. जाऊ मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना रंगला आहे. एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रियंका 11. गोलंदाज सचिन पाटील, स्ट्रायकिंगला बॅट्समन राजेंद्र रनवरे आहेत, ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट, थोडेसे फंबल झाले क्षेत्ररक्षक परंतु आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. या चुका टाळाव्या लागतील. 26 धावा डिफेंड करायच्या आहेत. चांगली फिल्डिंग करावी लागेल. डॉट बॉल टाकावे लागतील. विकेट सातत्याने तुम्हाला घ्यावे लागतील. हे करावं लागेल प्रियंका 11 या टीमला. सुरुवात खूप चांगली केली होती प्रियंका 11 या टीमने. 1 षटकार 2 चौकार लगावले होते सुरुवातीला. त्यानंतर जहीर बाद झाल्याने धावा बनल्या नाहीयेत. सातत्याने विकेट गमावले, त्यामुळेच 25 धावा फक्त बनवल्या आणि 26 धावांचं टार्गेट आहे. संताने सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल इथे मात्र रोहित पाटील ऐकायला तयार नाही आहेत. कारण इथे मात्र रोहित पाटीलच्या बॅट मधून आलाय पाटलांची पाटीलकी दाखवणारा हा पहिला दर्जेदार षटकार. चला इथे मात्र मोठा फटका आलाय रोहित पाटील यांच्या बॅट मधून.
या 6 धावामध्ये आपण कधी इथून जॉईन केलं ना, धावसंख्या मात्र पाहून जाऊन पोहोचते त्या आता दुहेरी आकडा 10 आकड्यावरती. पुढचा बॉल बन्नाट वेग इथे मला टप्पा थोडा मागे ठेवला, अधिकची उचली घेणारा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. खऱ्या अर्थानं या चेंडूंची नितांत गरज आहे. सो पहिले तर 26 धावा आपल्या खात्यामध्ये आहेत, कुठे ते धावा जर वाचवायच्या असतील तर अशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. काय वाटतं सचिन पाटील या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतील का? नक्कीच कमबॅक करावं लागेल. प्रियांका 11 या टीमला अंतिम चेंडू यावेळी आलाय, तो म्हणजेच डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 10. 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. संध्याकाळचे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण जाईल. 12 चेंडू 16 ची गरज सामना जिंकण्यासाठी. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमला बक्षीस पात्र हा सामना सुरू आहे. अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणा लागलीये या सामन्यावरती. नक्कीच इथे मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. सर म्हणतात ना, प्रयत्नाची पराकाष्ठा सोचल्याशिवाय गुणवत्तेचा गाठ गाठता येत नाही, तसे संयम सातत्य आणि संघर्ष ठेवल्याशिवाय विजयाची गाठ देखील बांधता येत नाही. आता मात्र सातत्य आणि संघर्ष खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाच्या बाजूने ते बांधलं जाईल का, दाखवलं जाईल का, एक आणि अनेक प्रश्न आहेत. आता येणारे 12 चेंडू खऱ्या अर्थाने या सामन्याचे चित्र आपल्या समोर स्पष्ट करणार आहेत. नवीन गोलंदाजी मागू दाखल झाले आहेत. अजय यांना आपण पाहतोय. सर काय वाटतं, मागील सामनावीर गोलंदाजीवरती आलाय? नक्कीच अजय एक गुणवान गोलंदाज आहे आणि हे षटक फार महत्वाचं आहे. अपील करतायत कॉट बेंच, अपील फेटाळली पंचांनी. अजयचं हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब आहे, कारण की जर या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या तर प्रियांका 11 संघ कमबॅक करेल आणि जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल एक्स्ट्रीम स्पोर्ट्स हा संघ. 11 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. नक्कीच नेक्स्ट बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, पाण्याच्या खालून पाणभूमी ट्रॅव्हल व्हावी ना त्याच प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झालाय. उर्वरित काम केलंय ते यष्टीरक्षकांना. सर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. खऱ्या अर्थानं दबाव वाढला असेल का? एक्स्ट्रीम फूडचा हा संघ नायक, हा कर्णधार, संघाचा तारा हा राजू याच्यावरती. प्रेशर आहे दोन्ही टीम वरती प्रेशर आहे. दोन्ही संघांनी चांगला खेळ केलेला आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. वेगवान चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे. ज्या राजेंद्रने यादी प्रत्येक मॅच मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केलेली आहे, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये राजेंद्रला देखील शांत ठेवलं जात आहे. सलग चालाय हा 3रा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये वापसी करून देईल. प्रियांका 11 या टीमला सुरेश लांबोरे साहेबांचा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला स्वतः संघ मालक इन ऍक्शन मध्ये आहे राजेंद्र रणवरे. अपील करतायत कॉट बेंचची. प्रत्येक चेंडूवरती अपील होते, परंतु अजयची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अजयसाठी टर्निंग पॉइंट षटक आपण पाहतोय या सामन्यामधील. चेंडू शिल्लक 8 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 16. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की संध्याकाळचं सत्र आहे आणि किंग्स मैदानाचा इतिहास आहे आतापर्यंतचा. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण जातं प्रत्येक टीमला. ऑन साइड पिकअप स्ट्रोक पाठवलाय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार.
षटक क्रमांक पाहिला गेला तेथे मात्र दुसरं संपुष्टात आलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 17 आकड्यावरती. आता येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर आपल्या युटीसी लाईव्हचं कॅमेरामॅनचं मात्र कौतुक करावं लागेल. कारण आकाशामध्ये झेप घेणारं विमान आणि त्या विमानावरती आपण पाहायला गेलं तर परफेक्ट त्याला मात्र फॉलो केलं जाते. थोडं अजून झूम केलं तर कोणत्या विंडो सीटवरती कोण बसलंय हे सुद्धा आपण पाहू शकता. ही परफेक्ट क्लिअरिटी आणि क्वालिटी खऱ्या अर्थानं आपण युटीसी लाईव्ह याच्या माध्यमातून नक्कीच पाहतो. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. चला अधिकचा वेळ घेऊ नका. मी विनंती करतोय प्रियंका 11 ऐनवाडी संघाला तर अजूनही आपल्याला एक सेमीफायनल आणि एक मेगा फायनल सुद्धा आपल्याला खेळवायची आहे. सो प्लीज थोडं कॉपरेट करा. नवीन गोलंदाजी मागू दाखल झाले आहेत. आनंदानं आपण पाहतोय सर आपण पाहिलं गेलं तर नावामध्ये आनंद आहे. सामना जिंकून खऱ्या अर्थानं संघ मालकाला आनंदित केलं जाईल का, संघाला आनंदित केलं जाईल का हे मात्र पाहावं लागेल. चला मित्रांनो थोडंसं फास्ट घ्या प्लीज. पहिला बॉल आपण पाहतोय आनंद यांचा स्ट्राईक वरती आहे त्या अर्थात एक्सिफोर्टचे संघ मालक स्वतः राजू रनवरे. पहिला बॉल कमी गतीचा पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर राजू यांना मात्र जखडून ठेवलंय. कारण अपेक्षित प्रमाणे जो वेग हवा होता ना तो वेग मात्र आला नाही आहे आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलोय. खऱ्या पाहिजे तर या चेंडूवरती खऱ्या अर्थात पूर्ण गती इथे मात्र काढून टाकली आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. येणारे 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9ची गरज आहे. चला 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 फास्ट घ्या प्लीज. येणारे 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 8 चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. आतापर्यंत एकही विकेट गमावलं नाहीये. ही जमेची बाजू आपण पाहतोय. राजेंद्र ऑन स्ट्राईक. डान्सिंग डाऊन द विकेट. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. एक धाव झाली कंप्लीट. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते चेंडूवरती. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलीये की हा सामना कोण जिंकेल आणि कोणता संघ दाखल होईल अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल साठी. प्रियांका 11 की एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. 4 चेंडू 7 बनवायचे आहेत. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलेला आहे. चुकीला माफी नाहीये. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. गोलंदाज आनंद यांनी मात्र खऱ्या अर्थानं राजू यांचा अभ्यास केला होता. पेपर एका बाजूला वेगळा होता कारण पेपरवरती नाव आहे ते खऱ्या अर्थानं होल्डर अर्थात रोहित याला आपण पाहतोय. हा पेपर मात्र अवघड आहे ते कारण खऱ्या अर्थानं पहिला बॉल दाखवून दिलाय. पहिला बॉल ते इथे मात्र हा खऱ्या अर्थानं सुंदर आणि या संजीवनी त्यांना फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावेने धावफलक मात्र वधारलाय. पुढचा बॉल कमी गतीचा. हा बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. सामना अजूनही संपला नाहीये कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. जोपर्यंत शेवटची धाव बनली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं हे चुकीचं असतं. 2 चेंडू शिल्लक, एका धावेची गरज. रोहित पाटील स्ट्राईक एंड वरती लॉफ करतायत. MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 4च्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघ. अभिनंदन एक्स्ट्रीम स्पोर्ट्स या टीमचं. हार्ड लक प्रियांका 11 संघ. चला विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या. यापुढील सामना तन्मय 11 आणि द ग्रेट मराठा शाहूवाडी आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच आणि